पण मला असं वाटतं की आपली कॅसेट जी आहे ती पुढेच जात नाही, ती अडकलेलीच आहे. गुजरातेत उद्योग चालले आहेत, राज्यात रोजगार निर्मिती होत नाही आहे, रोडमॅप बनवला तो काही योग्य नाही आहे. बरं, उद्योग चालले ते सांगता नाही, 22 पासनं नवीन तुम्हाला उद्योगही सापडले नाही, तीच सांगताय. म्हणजे 22 पासनं 100 वेळा त्या उद्योगांच्या संदर्भात या सभागृहाबाहेर सांगितलं तरी पुन्हा तुमची रेकॉर्ड तिथेच जाऊन अडकते. तोच कुठला सॅफ्रॉनचा उद्योग आणि तोच कुठला, म्हणजे तो तर आमचं सरकार याच्या आधीच चालला गेला होता, तरी आमच्यावर तुम्ही मारला आपला. आणि थोडी मला असं वाटतं की काहीतरी जरा नीट अभ्यास करून वगैरे जर थोडे विषय मांडले तर ते अधिक चांगले होतील. किंवा कदाचित मला असं वाटतं की तुम्ही गोबेल्सचं ते तत्व अवलंबत असाल की रोज खोटं बोललं तर कधीतरी खरं वाटतं, त्या पद्धतीनं या ठिकाणी चाललं आहे. आणि म्हणून तुम्ही जर विकसित महाराष्ट्राचं आमचं डॉक्युमेंट वाचलं, आम्ही 1947 नाही बोलत आहे डायरेक्ट, आम्ही सांगतोय 2029 जोपर्यंत हे सरकार आहे या टर्मचं, पुढच्या टर्मला पुन्हा येऊ, 2034 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2047 अशा तिन्ही टप्प्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये केलेला आहे. आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शेवटी जर तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, त्याची दिशा ठरवणार नाही, तर तुम्ही तिथे पोचाल कसे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे बघा, तर आपण नुसतं प्लॅनिंग करून थांबलो नाही, आता आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने न्यायची आहे, अर्थसंकल्पाची दिशा त्या ठिकाणी न्यायची आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचा जो आराखडा तयार केला, आपल्या जिल्हा नियोजनमध्येही 25% निधी हा त्या विषयांवरच तुम्हाला द्यावा लागेल, कारण तो काही राज्याने तयार केलेला आराखडा नाही, त्या जिल्ह्याने तयार केलेला आहे, तिथल्या DPDCने तो फायनल केलेला आहे, त्यामुळे त्यांना 25% निधी द्यावाच लागेल. अशा पद्धतीनं आपण कंपल्शन केलं आहे. म्हणून हा जो रोडमॅप तयार केलेला आहे हा आयसोलेशनचा रोडमॅप नाही आहे, हा रोडमॅप आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित करतो आहोत. म्हणून काही मंत्रालयातल्या एखाद्या खोलीत आपण हा तयार केला नाही, हा करत असताना जवळपास 3,80,000 नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर 7 लाखाहून अधिक लोकांनी आपल्याला त्यांच्या सूचना केल्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र आहेत, शेती, उद्योग, सेवा, पर्यटन, नगरविकास, ऊर्जा, शाश्वतता, पाणी, वाहतूक, शिक्षण, कौशल्य, आरोग्य, कल्याण, प्रशासन, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त, अशा सगळ्या क्षेत्रांना आपण सामोरं ठेवून या ठिकाणी विकसित महाराष्ट्राचं चित्र हे तयार केलेलं आहे. जवळपास 16 क्षेत्रीय गट, 40 पेक्षा अधिक विभाग आणि 200 पेक्षा अधिक तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, विचारवंत आणि एवढ्या नागरिकांचा आपण सहभाग घेतला आहे. आणि याची उद्दिष्ट आपण काय ठेवली आहेत, 4 उद्दिष्ट ठेवली आहेत. प्रगतिशील, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन, या 4 तत्वांवर एकूण 16 प्रमुख थीम आणि 100 उपक्रम हे यामध्ये आपण निश्चित केले आहेत. आणि मग आपला उद्देश काय आहे, आपला उद्देश आहे 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची, 47 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था तयार करायची, दरवर्षी 10 लाख रोजगारांची निर्मिती करायची, दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास या कालावधीत 10 पट वाढ करायची आणि 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक ही आकर्षित करायची, प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विकास आणि वित्तीय सेवा यामध्ये अग्रणी स्थान हे प्राप्त करायचं, वित्तीय शिस्त आणि शाश्वत विकास या संदर्भात राज्याचा GDP पेक्षा आपली जी वित्तीय तूट आहे ती 2.5% खाली आणायची, 50% राज्य प्रकल्पासाठी पर्यायी भांडवली स्रोत आपण त्या ठिकाणी शोधायचे आणि संसाधनाचं कार्यक्षम नियोजन करायचं. अशा पद्धतीने आपण हे तयार केलं आहे. आणि
जे 100 उपक्रम हातामध्ये घेतले आहेत त्याच्याकरता एक विजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केलेलं आहे की जे युनिट धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य याला करेल आणि त्यातनं मॅकेन्सी सारखी एक कंपनी आपण सोबत घेतलेली आहे 3 महिन्याकरता पहिल्यांदा त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे आणि त्यातनं पलीकडे संपूर्ण काम हे विजन मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की विकसित महाराष्ट्राचं डॉक्युमेंट हे काही केवळ एक अजून पुस्तक तयार करणं इथपर्यंत मर्यादित नाही तर त्या संदर्भात आपण पूर्ण काम केलेलं आहे